अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत 52 गायींची सुटका केली आहे। ग्रामीण गुन्हे शाखेने अवैध पशु वाहतूक करणारे 16 चाकांचे महाकाय वाहन थेट पकडले आहे आणि वाहन चालक अंधाराचा फायदा घेत पळून गेलेत। अवैध वाहतुकीवर ग्रामीण पोलिसांचा मोठा हल्लाबोल सुरू असून या कारवाईत तब्बल 14,87,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामीण गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून अवैधरित्या पशु वाहतूक करणारे 16 चाकांचे अशोक लँडलँड वाहन जप्त केले आहे। गेल्या काही दिवसांपासून अमरावती ग्रामीण पोलिसांची एलसीबी टीम अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सतत कारवाई करीत आहे। याच मोहिमेअंतर्गत ही मोठी कामगिरी पार पडली आहे। घटनेनुसार ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे आपल्या पथकासह नियमित गस्त घालत होते। त्याचवेळी संशयास्पदरित्या वेगाने धावणारे 16 चाकांचे वाहन त्यांच्या नजरेस पडले। पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालक आणि क्लीनर अंधाराचा फायदा घेत पळून गेलेत। वाहनाची तपासणी केली असता त्यात 52 गायी जिवंत अवस्थेत आढळून आल्यात। या गायी कत्तलीसाठी दुसऱ्या ठिकाणी नेत असल्याचा पोलिसांना संशय आहे। सर्व गायी सुरक्षित ताब्यात घेऊन जवळच्या गोशाळेत हलविण्यात आल्या आहेत। या कारवाईत गायींची अंदाजे किंमत 4,87,000 तर जप्त 16 चक्का वाहनांची किंमत 10 लाख असा एकूण 14,87,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लंबाडे पुढील तपास करीत आहेत।